नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्या घरातील देवघरात पूजा करताना कधी अचानक देवघरातले ठेवलेले फूल खाली पडले आहे का? तर त्या क्षणी तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आलेला असेल. काही संकेत आहे का? काही लोक म्हणतात देव प्रसन्न झाले, तर काही लोक म्हणतात हे शुभ नाही आणि काही जण तर लगेच घाबरून जातात. पण मैत्रिणींनो, खरंच देवघरात फूल खाली पडणे म्हणजे काही संकेत असतो का, की त्यामागे अगदी साधे कारण असू शकते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर शांतपणे आणि विचारपूर्वक चर्चा करणार आहोत. कोणती अंधविश्वास न पसरवता परंपरेने कायम सांगितले जाते आणि वास्तवात आपण याकडे कसे पाहावे हे जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटी नक्की बघा, कारण शेवटी मी अशा एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये देवाला अर्पण केलेले फूल हे श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. फुलांचा सुगंध, त्याची कोमलता आणि त्याची सौंदर्यता आणि सर्व भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. म्हणूनच अनेक लोक देवघरात ताजी फुले अर्पण करतात. परंतु कधीकधी पूजा सुरू असतानाच किंवा पूजा झाल्यानंतर अचानक एखादे फूल खाली पडते आणि पाहून लोकांच्या मनात वेगळे विचार सुरू होतात. काही लोक म्हणतात देवाने आपली पूजा स्वीकारली, तर काही लोक म्हणतात हे अशुभ आहे. तर खरंच यापैकी काही गोष्ट खरी आहे का? मैत्रिणींनो, याचे एकच उत्तर सर्वांसाठी लागू होते नाही, कारण अनेक वेळा फूल खाली पडण्यामागे अगदी साधे कारण असते. फुलं सुकलेली असते, देठ कमकुवत झालेली असतो, वारा लागतो किंवा ते नीट ठेवलेले नसते, म्हणून ते खाली पडणे यात चुकीचा अर्थ असणे आवश्यक नाही. आणि मात्र आपल्या परंपरेत काही लोक अशी समजूत सांगतात की देवघरात फुलं खाली पडण्यावर घाबरण्यापेक्षा शांतपणे देवाचे स्मरण करावे आणि भीती निर्माण करणे हा श्रद्धेचा मार्ग नाही. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सकारात्मक विचार. स्वामी समर्थांच्या शिकवणीत हेच दिसते. ते कधीही खोट्या घटनेमुळे घाबरायला सांगत नाही, उलट ते मन स्थिर ठेवण्याचा संदेश देतात. मैत्रिणींनो, आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दिसतात. फुलं पडणे म्हणजे उद्या हे होणार, फुले पडले म्हणजे लगेच हे करा, असे अनेक गोष्टी सांगितले जातात. पण प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवणे योग्य नाही. लगेच विश्वास ठेवणे गरजेचे नाही. प्रथम विचार करा, समजून घ्या आणि मगच निष्कर्ष काढा. कारण श्रद्धेसोबत विवेकही तितकेच महत्त्वाचे आहे. छोटी गोष्ट ऐका. एक वृद्ध आजी सकाळी देवघरात पूजा करत असताना एक दिवस पूजा करताना देवावर असलेले फूल खाली पडले. घरातील सर्वजण घाबरले आणि आजी हसल्या. त्या म्हणाल्या, फूल पडले म्हणून घाबरायचे नाही, देवावर श्रद्धा ठेवायची. त्यात शांतपणे पुन्हा देवाला नमस्कार करून आपल्या कामाला लागल्या. मैत्रिणींनो, त्या छोट्या प्रसंगातून आपल्याला एक मोठी धडा मिळतो. श्रद्धा म्हणजे भीती नव्हे, श्रद्धा म्हणजे मनातील विचार मिळणारा आधार. आणि म्हणूनच जर कधी तुमच्या देवघरात फुले खाली पडले तर घाबरू नका. शांतपणे देवाचे स्मरण करा, स्वामी समर्थांचे नाम घ्या. मी देवाची पूजा मनापासून करतो का? माझ्या जीवनात चांगले विचार आहेत का? मी इतरांशी प्रेमाने वागतो का? कारण खरी भक्ती ही आपल्या वागण्यात दिसते. मैत्रिणींनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न. आपण देवाची पूजा का करतो? फक्त काहीतरी मिळावे म्हणून की मनाला शांतता मिळावी म्हणून? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वतःला द्यायला हवे. कारण पूजा म्हणजे केवळ फूल अर्पण करणे नाही. पूजा म्हणजे मनातील अहंकार, राग, नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न. म्हणून जर देवाघरात एखादे फूल खाली पडले तर मनातून भीती निर्माण करण्याऐवजी स्वतःच्या मनाकडे पाहण्याची संधी म्हणून त्याच्याकडे पहा.
अनेक वडीलधारी मंडळी सांगतात की अशा वेळी शांतपणे देवाचे नामस्मरण करावे. त्यामागील उद्देश भीती नव्हे तर मनाला स्थिर करणे हा आहे. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा देवासमोर उभे राहतो, पण मन दुसरीकडेच असते. पूजा सुरू असते, मनात कामाचा ताण, घरातील चिंता, उद्याचा काळजी. अशा वेळी पूजा पूर्णपणे मनापासून होत नाही. त्यामुळे आपल्या परंपरेत मन एकाग्र ठेवावर भर दिले जाते. स्वामी समर्थ शिकवण्यात आपल्याला एकच सांगणे, श्रद्धा ठेवा पण विवेकही ठेवा. म्हणून कोणतीही गोष्ट घटना घडली लगेच निष्कर्ष काढू नका. देवघरात फूल खाली पडणे म्हणजे काहीतरी वाईट होणार असे मानणे योग्य नाही. त्याप्रमाणे ते घडले म्हणजे नक्कीच शुभच घडणार असे म्हणता येत नाही. प्रत्येक घटनेचा अर्थ आपल्या कृतीमध्ये आणि विचारामध्ये शोधला पाहिजे. मैत्रिणींनो, छोटी गोष्ट लक्षात ठेवा. फुले कितीही सुंदर असले तरी काही वेळानंतर ते कोमेजते. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे फुलं पडण्यामागे नैसर्गिक कारणही असू शकते. त्याऐवजी देवघर स्वच्छ ठेवा, दररोज ताजी फुले अर्पण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून प्रार्थना करा. कारण देवाला फुलापेक्षा तुमचा भाव अधिक महत्त्वाचा असतो असे अनेक संतांनी सांगितले आहे. कधीकधी आपण बाहेरील संकेत शोधणे अनेक गुंतून जातो की स्वतःकडे पाहायला विसरतो. पण खरी भक्ती ही आपल्या वागण्यात दिसते. आपण सत्य बोलतो का? आपण इतरांचा मदत करतो का? आपण आईवडिलांचा आदर करतो का? आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतो का? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो. जर ह्या गोष्टी आपल्या जीवनात असतील तर मनात शांतता निर्माण होते आणि जिथे मन शांत असते तिथे भीतीला जागा राहत नाही. तर उद्या तुमच्या देवघरात पुन्हा एखादे फूल खाली पडले तर घाबरू नका. शांतपणे ते फूल उचला, देवाला नमस्कार करा, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. कारण श्रद्धा म्हणजे भीती नाही, श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा म्हणजे संयम आणि श्रद्धा म्हणजे चांगल्या कर्मांचा मार्ग. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, जीवनात अनेक घटना घडतात. काही योगायोग असतात, नैसर्गिक कारणे असतात आणि काही घटनेतून आपण स्वतःला सुधारण्याची प्रेरणा देऊ शकतो. म्हणून कोणत्याही गोष्टीकडे अंधविश्वासाने किंवा भीतीने पाहू नका. शांतपणे विचार करा, विवेकाने निर्णय द्या आणि स्वामी समर्थावर श्रद्धा कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.